राम लखन की मैया हाय हाय करते दशरथ को भी नीर बहाता छोड़ चले अयोध्या छोड़ चले राम चले वनवास राम चले वनवास तमसा नदीच्या काठावर पहिला मुक्काम शृंगवेरपूर हे नगर आणि शृंगवेरपुराचे राजा निषाद जसे आले निषाद राजा गुह असंही नाव आलंय काही ग्रंथात राजा निषाद असंही नाव आलंय। आता राजा गुह कसा आला म्हणजे मी ऐकलं राम तुम्हाला 14 वर्षाचा वनवास होणार आहे मी ऐकलं, पण हा निषाद आहे ना हा गुहक आहे ना आपल्या नगरात चला शृंगवेरपूर चला आपल्या नगरात मी 14 वर्ष तुम्हाला माझ्या नगरामध्ये राहण्याची विनंती करतोय। श्रीरामांनी राजाला उचललं आपल्या पायात जोडून त्याला उभं केलं कडाडून आलिंगन दिलं। आदिवासी राजा गुहक निषाद राजा शृंगवेरपूरचे राजा त्याला उचललं सांत्वन केलं त्याला कडाडून मिठी मारली आणि राम राज्याचं उद्घाटन केलं। श्रीरामांनी राम राज्याचा शुभारंभ केला। एक रात्रभर मुक्काम तिथंच झाला। सुंदर गोड ताजी रसरशीत अशी मधुर चवीची फळं निषाद राजा श्रीरामासाठी घेऊन आले आणि पहिला मुक्काम शृंगवेरपूर तमसा नदीचे काठावर आणि त्यानंतर श्रीराम आपली समोरची यात्रा आरंभ करत आहेत आणि वनवासामध्ये खऱ्या अर्थानं प्रवेश करत आहेत। वनवासाचा खऱ्या अर्थानं आरंभ करत आहेत। राम माता सीता आणि लक्ष्मण तिघेही जण गंगा नदीच्या काठावर पोचले पायी चालत आणि गंगा नदीचं ते विस्तृत पात्र गंगा नदीचं महाकाय महाविशाल असं पात्र श्रीरामांनी पाहिलं। त्याच्यासाठी नाव इथं आलंय केवट त्याला श्रीरामांनी सांगितलं आणि अरे बाबा नदीच्या पहिल्या तीरावर मला सोडून द्यायचंय तुला चलशील ना म्हणे हो हो का नाही तुम्ही राम आहात माता सीता माझं हो भाग्य तुम्ही माझ्या नावेमध्ये बसणार आहात पण माझी एक अट आहे काय म्हणे मला तुमचं पहिले पूजन करू द्या म्हणे ठीक आहे आणि आरतीचं ताट हातात घेतलं आणि केवट तो नावाडी श्रीरामांचं पूजन या ठिकाणी करत आहे म्हणे माझं हो भाग्य माझी नौका अत्यंत पवित्र होणार आहे तुमच्या पदस्पर्शाने आणि म्हणून श्रीराम माता सीता आणि लखन भैया हा
केवळ पूर्वजन्मामध्ये कासव होता कासव आणि लक्ष्मी मातेला सारखा म्हणायचा, तुम्ही नारायणाची पदसेवा करता, मला नारायणाची चरण सेवा करू द्या. लक्ष्मी माता म्हणायची, तो अधिकार माझा आहे, चरण सेवा नारायणाची तर मीच करणार. तेव्हा नारायण प्रभूंनी आश्वासन दिलं होतं की मी तुला माझी सेवा करण्याची संधी देईन. आणि अशा पद्धतीनं आज हा केवळ नावाडी म्हणून श्री रामांना विनंती करतोय, या चला. आणि रामांचं पूजन झालं, धनधन्य झालो मी, राम आज माझ्या नावेमध्ये बसणार आहे. आणि श्री राम केवटी कहे चरण धुलवा, माता सीता पहिल्यांदा नावेत बसते. श्रीराम प्रभू पहिल्यांदा माता सीतेला नावेमध्ये बसवतात. त्यानंतर श्रीराम आणि त्यानंतर लखन भैया. नाव चढावे लक्ष्मण राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राम. नाव चढ़ावे लक्ष्मण राम, नाव चढ़ावे पतित पावन सीताराम, रघुपति पावन प्रभु आता श्रीराम प्रभू जेव्हा नावेतून उतरतात तेव्हा माता सीता लक्ष्मण भैया नावेमधून उतरतात. नाव पहिल्या तीरावर पोचते. चलना गंगा की धारा, सिया राम लखन को आता राम विचार करत आहे की या नावाड्याला मी काय देऊ, या सेवकांना मी काय देऊ. माता सीतेच्या बोटामध्ये चुकून एक मुद्रिका राहिली असते, अंगठी. आणि ती अंगठी माता सीता श्रीरामाला काढून देते. केवळ त्याला श्रीराम
दोघं आपण एकमेकांपासून उतराई कशी घेणार? म्हणे कसं काय? म्हणे प्रभू श्री रामचंद्रा, मी गंगेच्या या तीरावरून त्या तीरावर यात्रेकरूला नेऊन सोडतो आणि तुझाही प्रभू रामचंद्रा, तुमचाही हाच व्यवसाय आहे, फक्त तीर बदलला. तुम आए हम घाट उतारे, हम आएंगे घाट तुम्हारे, तब तुम पावन या भवसागराला पार करून देता तुम्ही. जीवन यात्रा जगणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला, आणि म्हणून मला सुद्धा या भवसागराला पार करायचंय. तुमच्या कृपेने मला हेच पाहिजे. श्री राम धन्य झाले, शेवटाला आशीर्वचन दिले, आशीर्वाद दिले आणि श्रीराम आपल्या पुढील यात्रेसाठी निघाले. सर्वांनी खाली बसावं.